नमस्कार मंडळी, मी शुभम. सोबत आहे सागर, सुमेश आणि जय. आज बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. आणि खास गोष्ट म्हणजे जसं की आपण पाहिलं टायटलमध्ये, थंबनेलमध्ये, आपण चाललो शिर्डीला. आणि खास गोष्ट म्हणजे आम्ही चौघं, म्हणजे आम्ही परिसरातले मित्र सगळे एका ठिकाणी राहणारे, आम्ही एकत्र पहिल्यांदा चाललो. तर नक्की आम्ही भरपूर मजा मस्ती करू. कसं वाटतं तुम्हाला? ऑसम. एक नंबर तर सगळ्यांना एक नंबर वाटते. 2 नंबर सगळ्यांना उद्या सकाळी वाटेल. तर आता आपण आहोत विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर. जाऊया कल्याण रेल्वे स्थानकावर. आणि साधारण 10:23 ना, 10:22-23 काहीतरी आपल्या गाडीचा टायमिंग आहे. गाडीचं नाव माहिती आहे का? साईनगर शिर्डी एक्सप्रेसने चाललो आहे आपण. आणि साधारण सकाळी 3:45ला आपण पोहोचणार आहोत साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर. आनंदी आनंद आनंद. श्रावण बाळा संगे साई भजनी धुंद. क्या बात गाणे आनंदी आनंद आनंद. श्रावण बाळा संगे साई भजनी धुंद. घरला बोलवणं जणू साईन ये मनाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला तुम्ही येता का साईला भेटाया. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही सध्या कल्याण स्टेशनवरती आहोत. आता आमची ट्रेन येते श्री शिर्डीला जायला, म्हणजे आता जाऊ आता आम्ही. ठीक आहे, तर तुम्ही आता बघा नेक्स्ट पुढच्या भागामध्ये. सगळे खूप उत्सुक आहेत आणि समोर एक्सप्रेस आली आहे. तर मित्रांनो चला आता आपण आपल्या स्थानकावरती प्रस्ताव होऊया. चला भेटूया आता. तर आनंद भरपूर होतोय, एक नंबर. कारण गंमत मेन अशी आहे की आम्हाला चौघांना सुद्धा विंडो सीट मिळाल्या, ते पण लास्ट मोमेंटला. आमचं RSC तिकीट होतं. आता चार्ट प्रिपरेशनच्या वेळी तिकीट कन्फर्म झालं आणि चौघांना सुद्धा विंडो सीट आहे. नाचणे गाणे अवघे आनंदी आनंद आनंद. श्रावण बाळा संगे साई भजनी धुंद. ओ नाचणे गाणे अवघ्या आनंदी आनंद श्रावण बाळा संगे साई भजनी धुंद. झाडलं बोलवलं जणू साईन ये मनाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. तर माझी थोडी तब्येत बिघडली आहे, त्यामुळे मी एक गोळी घेतो आणि निवांत झोपतो. थांब. तर आता मुलांना लागली भूक आणि लालूने आणला डबा मस्त. लालूच्या मम्मीने गरम चपात्या बनवून दिल्या, सोबत शेंगदाणा चटणी. पण मी नाही जेवणार आहे, कारण मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम झाला आहे 2 दिवसांपासून. तर जेव्हा खाऊन घ्या पोरांनी तुम्ही. या आम्ही पोचलोय साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर. आणि चक्क ट्रेन एक्सप्रेस आपली 5 मिनिटं लवकर आली. होय, आम्ही आता रिक्षेमध्ये बसलो आहोत. 20 रुपये शेअरिंग आहे. आणि इथलं तापमान 22 डिग्री, म्हणजे भरपूर, म्हणजे थंडी आहे तरी उन्हाळ्यात सुद्धा. काय करायचं आपल्याला. सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. मस्त आम्ही साधारण 3:45 वाजता आपल्या साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर उतरलो. 20 रुपये शेअरने आम्ही आलो मंदिराजवळ. आणि 5 रुपये गरम पाण्याचे, 5 रुपये स्नानाचे, असे 10 रुपये देऊन आम्ही सगळ्यांनी आंघोळ केली. असतं सगळे एकदम फ्रेश चकाचक दिसत आहेत. आणि आता वाजलेत 4:45, म्हणजे 1 तास आपला ह्या गोष्टीमध्ये गेला, प्रवास आणि आंघोळी. आता आपण जाऊया मंदिरात. आतमध्ये मोबाईल कॅमेरा सगळं अलाऊ नाही, त्यामुळे आता आम्ही काय शूट करणार नाही आहोत. क्लॉकर काय बोलतात ते जमा करतात, लॉकर. हां, आता आम्ही लॉकरमध्ये बॅग्स आणि मोबाईल जमा करू. त्याचे पण 5-5 रुपये प्रत्येकी मोबाईल. बॅगचे पण 5 रुपये असतील.
चला तर जाऊया पुढच्या प्रवासाला. तर 9 वाजता आम्ही निवांत मोकळे बाहेर आलो आहोत. मोबाईल घेतले आणि लगेच शूट सुरू केलं. चप्पलसुद्धा जमा केला होता, चप्पलसुद्धा जमा केल्या होत्या, त्यासुद्धा घेतल्या. तर खूप छान अनुभव होता आणि दर्शनसुद्धा व्यवस्थित झालं. गर्दी वगैरे सगळं अगदी सुरळीत सोय होती. आता आपण जाऊया नाश्ता करूया. तर फक्त 5 रुपयात नाश्त्याची सोय आहे. अन्नप्रसाद पाकिट नावाने वाटप आहे 5 रुपयात. त्यात असणार आहे पुरी आणि मटकीची भाजी काय जी असेल ती. पण मटकी मी बघितलं आज काही जणांना खाताना पाहिलं कोण ना. तर मस्त आहे 5 रुपयात पुरी आणि मसूरची भाजी नाश्ता. आणि खास म्हणजे एक छोटीशी बर्फीसुद्धा आहे. म्हणजे बघा 5 रुपयात काय काय दिलं आपल्याला. तर मस्तपैकी नाश्ता वगैरे करून आलो. आता चहा पिऊया मस्त, फक्त 2 रुपयात. तर आता मी कॉफी पितोय, चहा पितोय. तर कॉफी फक्त 3 रुपये आणि चहा फक्त 2 रुपये. आम्ही 10 रुपयात 2 कॉफी आणि 2 चहा घेतला आणि मुळात टेस्ट पण खूप छान आहे. तर आता आम्ही सगळे निवांत जरा बसलो आहोत. आमचा जो काही खर्च आला त्याचा हिशोब केला आम्ही. तर आता आम्ही जाणार आहोत प्रसादालयाजवळ आणि तिकडे म्युझियम आहे, तिकडे भेट देणार आहोत. आम्ही साधारण 5 वाजता 7 नंबर गेटने आज शिरलो, बरोबर ना? 5:05 पण एंट्री केली 7 नंबर. ओके. आणि 5:15 आरती सुरू झाली. साधारण 6 वाजेपर्यंत सुरूच होते आरती. 7:30. हां. आणि साधारण 7:40ला म्हणजे किती 2.5 तासाने साधारण दर्शन झालं आणि मजा आली. खूप छान व्यवस्था आहे इथे शिर्डीमध्ये संस्थेकडून. तर आता आम्ही रूमच्या शोधात आहोत. सहज म्हटलं बघूयात. तर आता साई उद्यानमध्ये यायचं आहे, गेट नंबर 2च्या जवळ. तिथे थोडीवर प्रोसेस असेल, आधार कार्डची झेरॉक्स घेऊन यायचं आहे अशा प्रकारे. आणि जर रूम अवेलेबल असतील तर आपल्याला मिळतील. आता किती रेट काय वगैरे ते मी सांगतो थोड्या वेळात. तर फायनली आम्हाला रूम इश्यू झाली आणि खूप आनंद होतो, कारण रेस्ट करायची, पोरांची झोप नाही झाली, माझी पण तब्येत ठीक नाही, लालूची पण नाही. ही स्लीप आहे, आधार कार्डची कॉपी वगैरे दाखवून वगैरे ते त्यांची ऑनलाईन प्रोसेस करून आपल्याला रूम इश्यू करणार. तर साई उद्यानमध्येच आम्हाला रूम मिळाला, 3rd फ्लोर नंबर 30. आता बघू रूम कसं आहे, मी दाखवतो. आणि प्रत्येकी फक्त 25 रुपये घेतलेत, 4 जणांचे टोटल 102. तर आधी चला रूममध्ये जाऊया. तर आनंद भरपूर आहे, कारण जरा आराम करायला मिळणार आहे. क्या बात आहे. हे आपली आरामाची खोली, एकदम मस्त रिलॅक्स व्हायचा आज. आणि तिथेच वेळ दिली मला एक सांगतो. अशी मस्त रूम, थोडीशी कॉमन वॉशरूम आहे याच फ्लोअरला, असे प्रत्येक फ्लोअरला आहेत. दुपारी जरा आता आपण जाऊया महाप्रसादालयाला. आता आपण महाप्रसादाचा लाभ घेऊ, त्यानंतर थोडा दुपारी आराम करू, कारण संध्याकाळची आपली 9:30ची ट्रेन आहे, 9:30ची एक्सप्रेस आहे. तर आता फ्रेश होऊया मस्त आणि निघूया महाप्रसादालयासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही रूमवरती पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला मी रूमचा व्ह्यू दाखवतो सगळ्यात पहिले. हे बघा, असा काय रूमचा व्ह्यू आहे. सागर दादा जय. तर आता बंटी आता गेला आहे बाहेर वॉशरूमला, तर तो आल्यावरती आपण भेटू. आता आम्ही जाणार आहे जेवण करण्यासाठी. कुठे जाणार जेवण करण्यासाठी? कुठे? हां, तिकडे जाणार आता आम्ही जेवायला. तर चला भेटू आपण तिकडेच. आता
आता आपण चाललोय प्रसादालयाकडे आणि मागे बस उभी आहे जी मोफत सेवा जिची मोफत सेवा असते सर्व भक्तांसाठी. पण आम्ही त्याने न जाता आम्ही पाय चालत चाललो आहोत, कारण लाईन लावा मग त्यात पण बसायला नाही मिळणार. तितक्याच वेळेत आम्ही पोहोचू सुद्धा. आता आम्ही साधारण 5 मिनिटात फक्त पोहोचू. तर आम्ही अशा प्रकारे चालतच चाललो आहोत. तर प्रसादालयमध्ये जाताना अचानक जयला चक्कर आली आणि आमच्या सगळ्यांसाठी खूप धक्कादायक होता. आम्ही लगेच त्याला दवाखान्यात नेलं. तिथे औषधोपचार करून त्याला घरी नारळ पाणी पिऊन आराम करायला सांगितलं आणि आम्हीसुद्धा बाहेर गेलो आणि एक ग्लास मस्त बिअर प्यायलो, फ्रूट बिअर. आणि आम्ही जेवलो नसल्यामुळे फ्राईड राईस आणला आणि जेवून झोपलो. मस्त गाढ झोप काढल्यानंतर आम्ही चाललो आहोत आता प्रसाद घ्यायला. तर मस्त खरेदी झाली, भरपूर पेरू आणि लाडू प्रसाद सुद्धा घेतलेत आम्ही. 20 रुपये प्रत्येकी पाकिट आणि एका पाकिटात 2 लाडू असणार. आता आपण निघूया पटापट. 7:30 झालेत, आपली 9:15 वाजता एक्सप्रेस सुटणार आहे. तर आता आपण 7:30 वाजता साई उद्यान येथून निघालो आहोत. आता जाऊया प्रसादालयाला, महाप्रसाद घेऊया आणि तसंच जाऊया आपल्या रेल्वे स्थानकावर. मस्त भरपूर पेरू घेतलेत आम्ही सगळ्यांनी. माझी संपूर्ण पिशवी पेरूने भरली आणि भरपूर जडसुद्धा आहे. शेअरिंग ऑटोने आम्ही आलो प्रसादालय येते. तर जरा मस्त महाप्रसादाचा लाभ घेऊया छानपैकी. चला तर एक कुपन घेऊन जायचं आहे आणि कुपन मंदिरातच दिलं जातं. जेवण अर्ध काही जेवण नाही झालं, लगेच पुन्हा वाढायला आले सुद्धा आणि फक्त 2दाच वाढलं जातं हे आम्हाला माहिती होतं, म्हणून आज घेतला. आणि आता सगळं संपवणार आणि खूप छान जेवण आहे, खूप टेस्टी आहे. शिरा आहे, बटाट्याची हिरवी पातळ भाजी आहे, मुगाची भाजी, चपाती आणि डाळ भात आणि मीठ आहे. कमाल. श्वास घेता येत नव्हतं मला. चाललो म्युझियममध्ये शिवसृष्टी. तर आम्ही छानपैकी शिवकालीन जे काही हत्यारे होते ते म्युझियममध्ये पाहिले आणि तिथे आम्हाला सगळ्यांना चंद्रकोरसुद्धा लावला आणि खूप छान वाटलं आपले जुने सगळे काही हत्यारं बघून. 6 वाजता काय तर पुन्हा प्रसादालयाच्या इथून आम्ही 20 रुपये शेअर देऊन आलो रेल्वे स्थानकावर आणि आपली एक्सप्रेस उभी आहेच. फायनली घरी जायचं आहे आता आपल्याला. आणि आज महत्त्वाचं काय काय झालं मी काहीच बोललो नाही अजून. अच्छा उधर सर चले हां भाजी. तर इथे सुद्धा बेलापूर रेल्वे स्टेशन आहे, मला पहिल्यांदा माहीत पडलं. हो, आपलं वाटलं की फक्त आपल्याकडेच असेल. गुड मॉर्निंग पब्लिक. फायनली आपण उतरलो आहोत. कल्याणच्या आधीच गाडी थांबली आणि जे ठिकाण आमच्या घरापासून अगदी जवळ आहे, तर आम्ही सिग्नलला थांबले उतरलो आणि आता मस्त आपण 5 मिनिटात फक्त घरी पोचणार आहोत चालत.